अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही। माझं सगळ्यांना आव्हान आहे, मराठ्यांना सुद्धा ओबीसीना शांत राहा। आणि मराठ्यांना मी केलेलं आहे, अजिबात ओबीसीना दुखवायचं नाही, त्यांच्या अंगावर जायचं नाही, यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, त्याला तो डाव टाकायचा। मी आतापर्यंत नाही यशस्वी होऊ दिला आणि हो पण देणार नाही, कारण यांचं काय खरं नसतं। हे कोणाचे कोण किंवा काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले। पण गोरगरीब ओबीसींना समजून घ्या, माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना, तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात नका घेऊ, पण माझं सांगणं गरजेचं आहे। तो शेवटचं सांगतो, तुमची 2 एकर जमीन आहे, ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती राग येईल? तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय, तर आम्हाला नसून आम्ही किती लढणार? तुमचं नाही मागत आम्ही, तुम्ही समजून घ्या। तुमचे नेते खोटे सांगतील। तुम्हाला आरक्षण 1967ला दिले, त्यानंतर 90-89ला मंडल कमिशनने दिले। आम्ही 1884 पासून सरकारी नोंदी आहेत आमच्या, म्हणजे 150-100-150 वर्षापूर्वीच्या। तुम्ही हे समजून घ्या, तुमच्या आधीची जमीन आमची आहे। आमचा जर 7-12 असेल 5 एकरचा, तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही? गोरगरीब ओबीसींना हे सांगणं माझं गरजेचं। तुम्ही नेत्याचं ऐकू नका, तुम्हाला ऐकायचं ऐका, आम्हाला काय देणं घेणं, पण सत्य पाचवा, सत्य स्वीकारा। आमचे सरकारी नोंदी आहेत, हैदराबादचं गॅजेट आहे आमचं, 1884ची जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या, बेळगाव, सातारा, खाणे सुमारीचं त्यावेळीचं तेही गॅजेट आहे, त्याच्यात पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, त्यात नोंदी आहेत। ज्या 1967ला ओबीसीच्या समाज 180 जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या, मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढे ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की 67ला दिलं त्यावेळी 180 जाती घातल्या, त्यात कुणबी आहे। कुणबी म्हणजे शेतकरी, आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलंय। मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे, तर मराठवाड्यातल्या पश्चिम